नमस्कार. सगळ्यात आधी तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आज आपण इथे सगळे जमलोय कारण सध्या लक्ष्मी निवास आणि कमळी या दोन मालिकांचा महासंगम सुरू आहे. खरं तर आता महासंगम नाही, महासंग्राम होणार आहे. त्याचं कारण असं, कमळी मालिकेत तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत. म्हणजेच अन्नपूर्णा आजी आणि कमळी ह्या दोघींचं जे नातं आहे ते खरंच उलगडणार आहे की नाही, ह्या सगळ्याची सगळेच जण खूप आतुरतेने वाट बघत आहेत. त्याचबरोबर कमळीची हरवलेली नाती ती तिला परत मिळणार आहेत का? तिची तिची जी नाती आहे, जी ती सोडून आली आहे गावाकडे, त्याचं काय होणार आहे? आबांचं पत्र तिला आलेलं आहे. तर आत्ता तिच्या मनात काय काय गोष्टी सुरू आहेत आणि त्याचा खरंच उलगडा होणार आहे का? ती त्या सगळ्या नात्यांपर्यंत पोहोचणार आहे का? ह्या सगळ्यात अनिका आहेच, कामिनी आहेच, अडथळे येणार. पण ऋषी सरांची साथ ती कशी तिला पुढे घेऊन जाते हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि दोन्ही मालिका एकत्र असल्यामुळे ट्रिपल धमाका तुम्हाला बघायला मिळणार आहे. नमस्कार, सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कमळी आणि लक्ष्मी निवास या मालिकांचा महासंगम आपल्याला बघायला मिळणार आहे. कमळीचे जसे ट्विस्ट टर्न्स आपल्याला बघायला मिळणार आहेत, तसेच लक्ष्मी निवासमध्येही लक्ष्मीच्या आयुष्यात, भावनाच्या आयुष्यात आणि जान्हवीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे टर्न्स इथे बघायला मिळणार आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना आणि सिद्धूच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग याच महासंगममध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. जेव्हा की तुम्ही प्रोमोमध्ये बघितलंच आहे की श्रीकांत नावाचं पात्र परत येताना दिसतंय. पण मग तो खरंच श्रीकांत आहे का तो दुसरा कोणीतरी आहे? तो येऊन नक्की आम्हाला त्रास देणार आहे? तो परत येणार आहे? भावना सिद्धूच्या आयुष्यात कुठल्या प्रकारे त्याची एंट्री होणार आहे? या सगळ्याचे खुलासे या महासंगममध्ये होणार आहेत आणि आय एम शुअर तुम्हाला हे सगळं बघायला खूप मजा येणार आहे. एक मिनिट नाही, सगळं महासंगम बद्दल सांगताय तुम्ही, पण हा जो महासंगम आहे हा 1.5 तासाचा आहे. लक्षात ठेवा, 8 ते 9:30 लक्ष्मी निवास आणि कमळी यांचा महासंगम. बरं, आयुष्यात घटना घडणारच आहेत खूप साऱ्या, पण त्याचबरोबर आमच्या ज्या अन्नपूर्णाबाई आहेत त्यांनी एक खास गंमत केलेली आहे आपल्या सगळ्यांसाठी. आता या महासंगमच्या मध्येच मकर संक्रांत पण येते, मग ती साजरी करावी लागणारच नाही का? तर ती साजरी करताना अन्नपूर्णाबाईंनी छान असा एक मेळावाच ठेवलेला आहे. आणि ते काय म्हणतात का त्याला, ते वुमन एम्पॉवरमेंट. हा, त्याला अधोरेखित करायला त्यांनी काही स्टॉल्स ठेवलेले आहेत या मेळाव्यात. त्यात अर्थात आमचा म्हणजे माझा आणि माझ्या सुनेचा, तुम्हाला माहिती आहे ना, सासू सुनेची गॅरंटी, दळवी घरघंटी आमचा स्टॉल आहे. मग कमळीचा मोदकांचा स्टॉल आहे, माझ्या भावनाचा आणि माझ्या जावई बापूंचा मिसळचा स्टॉल आहे, आणि माझ्या लाडक्या म्हणजे ती जिवंत नाही आहे पण जानू आहे ना, तिचं गाणं पण तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि आमचं जे एक शेंडेफळ आहे इथे अनिका, तिचा मोमोजचा पण स्टॉल आहे. तर ह्या सगळ्याची पण लज्जत तुम्हाला घ्यायची आहे. मी काय म्हणते, गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही सगळे चला ना स्टॉलवर, भेट द्या स्टॉलला. हा, अगो बाई स्वानंदी, अगं स्वागत आहे. ती पण आली, स्वागत आहे. अगं, तुमच्या लक्ष्मी काकू, तुमच्या या स्टॉलच्या चर्चा महाराष्ट्रभर आहेत म्हटल्यावर आम्ही कसे मागे राहू? मग आम्ही पण आलोय. आता आम्हाला सुद्धा घेऊन चल तुमच्या स्टॉलवर. सगळेच आता आपले सगळे मैत्रिणी आले आहेत, आमच्या लेकी सुना आलेल्या आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर चला आणि मोमोज खाऊया. बनवले असलं बेटा, मोमोज, मोदक आणि मग जाताना पिठं पण घेऊन जा. हा, चला 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 चला, या बाजूला. हे पाहिलं का तुम्ही, सासू सुनेची गॅरंटी, दळवी घरघंटी. माझी सून वगळायला, पण माझी लेक इथे आहे आणि आमच्याकडे 1.5 किलो ते 5 किलो सगळ्या प्रकारच्या आणि अगदी निगुतीने सगळं आम्ही स्वतः करतो आणि आम्ही स्वच्छतेची गॅरंटी अगदी. राजवाड्यांच्या घरात आता इथूनच आपण किती छान. हा, पण यांच्याकडे सगळं डाएटवाले असतील ना तुमच्याकडे? मी आले ना म्हणता घरात, आता जरा करतोय. पुरणपोळ्या गुळपोळी पण आम्ही करून देतो. मोठी ऑर्डर असेल तर घरपोच.
तुम्ही पण काय पिठं वगैरे हवी असतील अगदी घरपोच सोय आहे आमच्याकडे बरं का माझ्या ग्रेन इन ऑल दॅट तुम्ही जर तसं काही लिहून दिलं तर आम्ही करून देऊ. अहो इथेच घ्या ना सगळ्या पिठांमध्ये खरं तर तुम्ही सांगा तुम्हाला काय काय हवं त्यातलं थोडं थोडं काढून 2 ग्रेन 3 ग्रेन 4 ग्रेन 5 ग्रेन. नाही सगळ्याची सोय आहे आमच्याकडे कारण सगळे आम्ही तुम्ही आमची हेल्थ बघून तुम्हाला कळलंच असेल हेल्दी व्हेरी हेल्दी. चला मग आता पुढे आपण कोणाच्या स्टॉलवर जाऊया. आपण मोदकेच्या स्टॉलवर जाऊया. ऋषी सरांनी खाल्लं तर ऋषी सर पहिलं तुम्ही सांगा कसं झालं. मोदक खूप छान झालेत आणि ऑब्व्हियसली त्यामुळे कुठलाही स्टॉल लावणार तर त्याच्यात माझी जरा थोडीशी एक मदत वगैरे असतेच. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो माझी गॅरंटी मोदक खूप छान झालेत. प्लीज सगळ्यांनी मोदक खाऊ. मोमोज नाही खाल्ले तरी चालेल पण मोदक खाऊ. हो खायचं नाही ना म्हणून घेत नाही. मुसळ खायला नाही मिसळ खायला येईल. तुझ्या नवऱ्याने सांगितलं मुसळ आहे. You love momos, yummy momos, tasty momos. I love momos, you love momos. You start, you start. Yes. Yummy momos, tasty momos. I love momos, you love momos. अरे थांबलात तर ते येतील तरी खायला. आम्ही कस्टमर्स अट्रॅक्ट करायला हे बोलतोय जे की आहे Yummy momos, tasty momos. I love momos, you love momos. सो सगळ्यांना आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या नवीन वर्षात आम्ही असं ठरवलंय की मिसळीचा नवीन व्यवसाय कदाचित चुलीवरची मिसळ जी आम्ही सुरू करू शकतो असा प्रस्ताव तरी आम्ही एकमेकांसमोर आता मांडलेला आहे. अजून त्याचं रूपांतर मोठ्या बिझनेसमध्ये होईल का नाही लवकरच होईल शंका वाटतेय. पण मला खात्री आहे की माझी मिसळ सगळ्यांना आवडेल. तुम्ही खाल आपण देऊ आपण तुला नेऊया तू नाही जेवली ही आणि ही ह्यांना मोमोज खाऊ काय मागू ही सिद्धू आणि भावनाची चुलीवरची मिसळ. वाव 50 रुपये. You love momos. इकडे द्या. अगं सांगितलं जाईल बाळा डोंट वरी. काय खाणार तुम्ही भाकरी भाजी पोळी भाजी काय थँक्यू. नमस्कार. तुम्ही आज आला आहात पारू टिफिन सर्व्हिसच्या इथे. तर माझ्याकडे चविष्ट आणि रुचकर जेवण मिळतं. तर कुणालाही कुठल्याही प्रकारची जर ऑर्डर हवी असेल तर 24 तास मी अवेलेबल असते. तुम्ही कधीही मला फोन करून कुठल्याही प्रकारची ऑर्डर देऊ शकता आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. थँक्यू. हो माझ्या मैत्रिणी पण आल्या तिथे. त्या कुठे कुठे गेल्या. सावली ये. माझी पारू माझी सावली. तर तुलाही कधीही काहीही लागलं काही खावंसं वाटलं कधीही पारू टिफिन सर्व्हिसला कॉन्टॅक्ट तुला जे हवं असेल ते मी तुला ताबडतोब तुझ्या इथे पोस्ट करेन. थँक्यू. खरं तर आम्ही गृहिणी आहोत आणि आम्हाला दिवस रात्र फक्त किचनमध्ये काम करावं लागतं. सगळ्यांची काळजी घ्यावी लागते. पण आता जेवण नाही बनवणार आहे मी घरी. तुझ्याकडून डबा मागते. मी आहे ना मी बनवून देते. थँक्यू.
कशी आहे तू? मस्त. तुला पण कधी काही खावंसं वाटलं तर नक्की ये इथे. दुसरीकडे कुठे जायचं नाही. अजिबात नाही, मला वाटतं इथेच डबा लावला पाहिजे. स्टॉल आहे हा. पारू टिफिन सर्व्हिस आहे. तुम्हाला काही हवंय का? टिफिन मिळतोय सलाड हो सगळं मिळतं. तुमचं काही डाएट फाईट जे काही असेल ते सगळं तुम्हाला मिळेल. चालेल चालेल. तिच्याकडेच आम्ही डबा लावणार आहे. मी निवडीला सांगून ठेवतो. अजिबात हॉस्टेलच्या मेसचं खायची गरज नाही. घरला खाणार आहे. चालतंय. ठीक आहे चालतं. बघितलं आता माझ्या मैत्रिणींना सुद्धा मी सांगितलेलं आहे तर पटापटा तुम्ही आमच्या इथे कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं माझ्याकडे ऑर्डर करा. ताबडतोब तुमच्या घरी पोचतं होईल. थँक्यू